दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अनेक शहरांमध्ये चालकाविना आलिशान कार भाड्यानं पुरवणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत। अशा कंपन्यांकडून भाड्यानं वाहनं घेऊन ती वाहनं परस्पर स्वस्तात विक्री करायची असल्याचं दाखवून वाहन खरेदीदार यांना आकर्षित करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात येऊन 6 आरोपितांविरुद्ध भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 73/2025 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 318(4) 319(2) प्रमाणे दिनांक 8/2/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। सदरच्या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस छाया पाटील करीत आहेत। सदर प्रकरणातील तक्रारदार अभिषेक शिवाजी पाटील वय 29 राहणार नांदगाव जिल्हा नाशिक यांना सेकंड हँड वाहन खरेदी करायचं असल्यानं त्यांची चांगल्या वाहनाकरता शोध सुरू असताना त्यांनी सोशल मीडियावरून महिंद्रा कंपनीची थार ही कार क्रमांक TS7 KB 7004 हे वाहन विक्रीस असल्याचं समजल्यानं त्यांचा यातील आरोपित अरबाज नसीम शेख वय 26 वर्ष, मोहम्मद अझरुद्दीन अब्दुल रज्जाक वय 25, सय्यद अब्रार अकबर अहमद वय 26 यांच्याशी संपर्क केला असता आरोपी यांनी तक्रारदार यांना शिरूर चौफुली इथं बोलावून वाहन दाखवलं। तसं सदर वाहन आकर्षक किमतीत विक्री करण्याचं आमिष दाखवून 3 लाख रुपयांना आगाऊ रकमेची मागणी करून सदरचं वाहन तक्रारदार यांना सुपूर्द केलं। तसंच उर्वरित रक्कम 3 लाख रुपये अशी वाहन नावावर केल्यानंतर द्यायची असल्याचं ठरवलं। अशा प्रकारे आरोपितांनी तक्रारदार यांना वाहन ताब्यात घेऊन 3 लाख रुपये रक्कम घेऊन निघून गेले होते। त्यानंतर उर्वरित रक्कम अदा करून वाहन नावावर करून देण्याकरता तक्रारदार यांनी आरोपितांशी संपर्क साधला असता त्यांनी काही एक प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर 10 दिवसांनी काही इस्मांनी फिर्यादी यांच्याकडे येऊन त्यांचं नाव मोहम्मद मजहर अहमद इफ्तेकार अहमद सिद्दीकी वय 30 वर्ष, मोहम्मद अब्दुल्ला बिन सैफ वय 32, सय्यद शाह फवाद शाह वय 22 वर्ष राहणार चंद्रयान गुट्टा हफीबाबा नगर हैदराबाद अशांनी फिर्यादी यांना भेटून फिर्यादी यांच्या ताब्यात असलेल्या कारचे मालक ते असल्याचं सांगत त्यांच्याकडे असलेल्या वाहनाचे ते मूळ मालक असून सदर वाहनाला GPS लावले असल्यानं ते कार शोधत त्यांच्यापर्यंत आले आहेत। सदर वाहन चोरी झाल्याची तक्रार झाली असल्यानं सदर कार फिर्यादी यांच्या ताब्यातून घेऊन निघून गेल्यानं फिर्यादी यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली होती। 2 दिवसांपूर्वी यातील फिर्यादी यांनी पुन्हा नाव बदलून पुन्हा सदर आरोपितांशी संपर्क साधून कार खरेदी करायची असल्याचं सांगितल्यानं त्यांनी फिर्यादीस मारुती सुझुकी कार क्रमांक XL6 TG7 C1989 हिचे फोटो व्हॉट्सअपवर दाखवल्यानं फिर्यादी यांनी सदर कार खरेदी करायची असल्याचं सांगितलं असता आरोपितांनी त्यांना दिनांक 7/2/2025 रोजी दुपारी 2 वाजता शिरूर चौफुली इथं बोलावल्यानं फिर्यादी आरोपितांनी बोलावल्याप्रमाणे गेले असता फिर्यादी यांनी 3 आरोपितांना ओळखल्यानं त्यांनी आरडाओरड केल्यानं लोकांच्या मदतीनं एकूण 6 इस्मांना ताब्यात घेऊन लोकांनी गस्ती पथकवरील असलेल्या पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिल्यानं त्यांनी नमूद 6 आरोपितांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सदर आरोपितांकडे तपास केला असता आरोपितांनी फिर्यादी यांची फसवणूक केल्याचं तपासात सांगितलंय। धुळे तालुक्याचे सिनियर PI अभिषेक पाटील यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ठिकाणी अशा गाड्या भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही, नुसत्या गाड्या भाड्याने देण्याची अशा अनेक कंपन्या असतात। त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायव्हर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची। या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण 6 आरोपी यांना आपण हैदराबादचे राहणारे आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडनं एकूण 3 वाहनं थार, इनोवा आणि मारुती सुझुकीची असे 3 वाहनं जप्त केले आहे। त्याच्यामध्ये तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे। सदर आरोपितांची नावं वरील प्रमाणे असल्याची खात्री झाली आहे। सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस अधीक्षक धुळे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे तसंच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल पान पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, ललित खळगे, योगेश पाटील, अविनाश गैवड, चेतन कंखरे, योगेश कोळी, धीरज सांगळे, सखाराम खांडेकर, राजू पावरा, भावेश झिरे यांच्या मदतीने करण्यात आली असून सदर कारवाईत आरोपितांकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्हा फिर्यादी यांची फसवणूक केल्याचं सांगितलंय। सदर आरोपितांकडून आणखी महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, धुळे।